विद्रोह ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे, असं तुकाराम महाराज म्हणतात ना. किंवा अवघीची तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. उगाच तुकाराम महाराजांनी नाही म्हटलं चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हिची दान. तुकोबारायानं देवाकडे फक्त एकमेव मागणं मागितलं होतं की मला चंद्रभागेचं स्नान नित्यनेमानं व्हावं. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या काही दिवसापूर्वी पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर डागडुजीसाठी काही दिवस बंद होतं. भारतातलं नाही तर जगभरातलं असं एकमेव देवस्थान असावं जिथलं मंदिर बंद आहे हे माहीत असून सुद्धा वारकरी नियमानं महिन्याच्या शुक्ल एकादशीला इथं येतो, आहे ना, नुसत्या नगर प्रदक्षिणा करतो, कळसाचं दर्शन घेतो, चंद्रभागेचं स्नान करतो आणि त्याला वारीचं पुण्य म्हणजे दर्शनाचं पुण्य त्याला भेटतं आणि तो जातो. विठुरायाच्या दर्शनाशी त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे विचार करा, तो भाव, ती भक्ती, तो विश्वास किती टोकाचा असेल. आणि आज म्हणजे मला अभिमान वाटतो की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि अनिक न करी तीर्थव्रत. आज या चैत्र वारीसाठी येण्याचं भाग्य लाभलं. आणि मला वाटतं तुमचा सुद्धा असा एखादा अनुभव असेल की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पंढरपूरला कधी आला होतात, तुमचा अनुभव काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा हा किती जनसमुदाय लोटलेला आहे. आम्ही या पुंडलिकरायाच्या दरबारामध्ये उभे आहोत आणि ही सगळी चंद्रभागा आणि हा सगळा जनसमुदाय लोटलेला आहे. विशेष म्हणजे ही फक्त चैत्रवारी, बाकी आषाढी आणि कार्तिकीचा तर महिमा फार वेगळा असतो. पण बार्शीवरून आमचे मित्र श्रीहरी महाराज आम्हाला भेटण्यासाठी एवढे लांबून आलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना पंढरपूरच्या लोकांना पांडुरंगाचं काय महात्म्य, पण महाराज म्हटले की वारकऱ्यांची भेट झाली म्हणजेच आम्हाला विठुरायाचं दर्शन घेतलं. हा भक्तिभाव तुम्हाला फक्त वारकऱ्यांमध्ये पाहायला भेटेल, दुसरीकडे कुठे नाही. महाराजांचे सुद्धा आभार आहे ना. आणि हे महाराजांचं चॅनल आहे, त्यावर तुम्हाला रामायणातल्या वेगवेगळ्या त्यांनी सांगितलेल्या जे काय कथामृत आहे ते सगळं तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटेल. या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये तर सांगालच तुम्ही. भेटूयात पुढच्या भागामध्ये.